विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील सराव संच 2.2 आज आपण सोडवणार आहोत. या सराव संचामध्ये समांतर रेषेंच्या संदर्भामध्ये ज्या कसोट्या आहेत त्यांचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि त्याद्वारे आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. सुरुवातीला या कसोट्या काय आहेत ते जाणून घेऊया. या ठिकाणी एक आपण आकृती काढलेली आहे. यामध्ये AB ही रेषा आहे, CD ही दुसरी रेषा आहे. या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत आणि त्याच्यामध्ये PQ किंवा XY ही जी रेषा आहे ही या दोघांची छेदिका आहे. इथे बिंदूंची नावं दिलेली आहेत. त्या अनुषंगाने आता आपण गुणधर्म पाहूया. दोन रेषा व त्यांची छेदिका यांच्यामुळे होणारे कोन तपासून आपण त्या दोन रेषा समांतर आहेत का ते ठरवू शकतो. इथे लक्षात घ्या, दोन रेषा आहेत आणि त्यांच्यामध्ये एकच छेदिका आहे. तर इथे जे कोन तयार होतात, या ठिकाणी 4 कोन तयार झाले, इथे 4 कोन तयार झाले. या सर्व कोनांच्या मापांवरून आपण या दोन रेषा समांतर आहेत का हे सहजपणे ठरवू शकतो. त्याच्या या कसोट्या आहेत. तर त्यातील पहिली आहे, छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची जोडी पूरक कोनांची असेल तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे ही जी छेदिका आहे हिची कोणतीही एक बाजू घ्यायची, समजा उजवी बाजू किंवा डावी बाजू. जर उजवी बाजू घेतली तर या ठिकाणी BPQ हा एक कोन आहे आणि PQD हा दुसरा कोन आहे. हे दोन आंतरकोन आहेत. यांची जर बेरीज 180 अंश असेल तर AB आणि CD या रेषा परस्परांना समांतर होतात. त्याचप्रमाणे छेदिकेची जर आपण डावी बाजू घेतली तर कोन APQ आणि कोन PQC या दोघांची बेरीज जर 180 अंश मिळाली तर हे दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याच या ठिकाणी दर्शवलं आहे. जर कोन BPQ अधिक कोन PQD बरोबर 180 अंश तर AB आणि CD या समांतर आहेत. ही झाली पहिली कसोटी. आता व्युत्क्रम कोनाच्या बाबतीत असलेली दुसरी कसोटी पाहूया. व्युत्क्रम कोनांची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात. इथे कोन APQ आणि कोन PQD यांचा विचार केलेला आहे. म्हणजे APQ हा कोन आणि याचा व्युत्क्रम कोन येतो PQD हा कोन. हे दोन कोन जर एकरूप असतील तर AB आणि CD या दोन रेषा समांतर आहेत असं आपण म्हणू शकतो. व्युत्क्रम कोनाची कोणतीही एक जोडी एकरूप असणं ही समांतर रेषेची कसोटी आहे. तिसरी कसोटी पाहूया. संगत कोनाच्या संदर्भात आहे. संगत कोनांची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे जे संगत कोन आहेत, जसं या ठिकाणी APX आणि CQP हे दोन संगत कोन आहेत, त्याचप्रमाणे हे दोन संगत कोन आहेत. किंवा YQD आणि QPB हे सुद्धा संगत कोन आहे. त्याचप्रमाणे इकडचे हे दोन कोन संगत आहेत. तर संगत कोनाची एक जोडी जरी एकरूप असेल तरी त्यावरून दिलेल्या दोन रेषा या समांतर आहेत असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे आंतरकोन, व्युत्क्रम कोन आणि संगत कोन यांच्या आधाराने आपण समांतर रेषेच्या कसोट्या वापरून दोन रेषा समांतर आहेत हे दर्शवू शकतो. याचंच एक उपप्रमेय आहे. त्याच्यामध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत ते समजून घेऊया. जर एक रेषा त्याच प्रतलातील दोन रेषांना लंब असेल तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. म्हणजे एक प्रतल आहे, त्या प्रतलामध्ये समजा दोन रेषा आहेत आणि त्याच प्रतलामध्ये तिसरी एक रेषा आहे आणि या तिसऱ्या रेषेला या दोनही रेषा लंब आहेत. अशी जर परिस्थिती असेल तरी सुद्धा या रेषा एकमेकांना समांतर आहे असं आपण म्हणू शकतो. एक लक्षात घ्या, दोन रेषा आहेत आणि त्याच प्रतलामध्ये तिसरी रेषा आहे, तिला या दोन्ही रेषा लंब आहेत, तेव्हा या दोन रेषा ह्या एकमेकींना समांतर असतात असं आपण म्हणू शकतो. हा पहिला उपप्रमेयाचा भाग आहे. उपप्रमेयाच्या दुसऱ्या भागामध्ये पाहूया. जर एका प्रतलातील दोन रेषा त्याच प्रतलातील तिसऱ्या रेषेला समांतर असतील तर त्या रेषा परस्परांना समांतर असतात. इथे आपण वहीच्या रेषा जरी पाहिल्या, म्हणजेच एका प्रतलातील या दोन रेषा या तिसऱ्या रेषेला समांतर आहेत, याचा अर्थ या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत. अशा पद्धतीने कोनांवरून आपण समांतर रेषांच्या कसोट्या पाहिल्या आणि काही उपप्रमेय पाहिली. आता यावर आधारित उदाहरणं सोडवूया. सराव संच 2.2 यामध्ये पहिला प्रश्न आहे. आकृतीमध्ये y बरोबर 108 अंश या ठिकाणी y कोनाचं माप दिलेलं आहे आणि x बरोबर 71 अंश आंतरकोनांची मापं आपल्याला दिलेली आहेत. तर रेषा M व रेषा N समांतर होतील का, कारण लिहा. या ठिकाणी या दोन कोनांची मापं देऊन आपल्याला प्रश्न विचारला आहे की रेषा M व रेषा N या समांतर होतील का. तर पाहूया आपण. x बरोबर 71 अंश आहे, y बरोबर 108 अंश आहे, ही आपल्याला दिलेली माहिती आहे. जर आपण या दोन कोनांची बेरीज केली
तर कोन एक्स अधिक कोन वाय बरोबर 71 अधिक 108 बरोबर 179 अंश एवढं आपल्याला माप मिळालं. परंतु आपल्याला ठाऊक आहे की जर आंतरकोनांची बेरीज 180 अंश असतील म्हणजेच ते परस्पर पूरक असतील तरच या दोन रेषा समांतर असतात. त्यामुळं कोन एक्स आणि कोन वाय हे आंतरकोन असून परस्परांचे पूरक कोन नाहीत, म्हणून रेषा एम व रेषा एन परस्परांना समांतर नाहीत असं आपण म्हणू शकतो. पुढील प्रश्न पाहूया. आकृतीमध्ये जर कोन ए एकरूप कोन बी आहे तर सिद्ध करा रेषा एल समांतर रेषा एम. या ठिकाणी कोन ए व कोन बी हे एकरूप आहेत असं सांगितलं आहे आणि यावरून आपल्याला एल व एम या रेषा समांतर आहेत असं सिद्ध करायचं आहे. तर पाहूया. कोन ए चा विरुद्ध कोन सी घेऊया. या ठिकाणी कोन ए आहे त्याचा विरुद्ध कोन आपण घेऊया, त्याला नाव देऊया सी. कोन ए एकरूप कोन सी होईल कारण ते विरुद्ध कोन आहेत, याला विधान 1 म्हणूया. कोन ए एकरूप कोन बी आहे हे आपल्याला दिलेली माहिती आहे. कोन ए हा कोन बी शी एकरूप आहे. आता ए सी शी एकरूप आहे, ए बी शी एकरूप आहे, म्हणजेच कोन सी व कोन बी हे सुद्धा एकरूप होतील विधान 1 व 2 वरून. आता यावरून कोन सी व कोन बी हे रेषा एल व एम यांच्या रेषा एन या छेदिकेमुळे झालेले संगत कोन आहेत. आता इथं कोन सी व कोन बी यांचा जर संबंध लावला तर एल आणि एम या रेषेला एन ही छेदिका आहे आणि त्यामुळे तयार झालेले हे संगत कोन आहेत आणि हे संगत कोन एकरूप आहेत असं आपण वरती दाखवलेलं आहे. म्हणजेच संगत कोन एकरूप असलेल्या संगत कोन कसोटीवरून रेषा एल आणि रेषा एम ह्या समांतर आहेत असं आपण म्हणू शकतो. इथे आपण संगत कोन कसोटीचा उपयोग केलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये आकृतीमध्ये जर कोन ए एकरूप कोन बी आणि कोन एक्स एकरूप कोन वाय तर सिद्ध करा की रेषा एल समांतर रेषा एन. या ठिकाणी आपल्याला 3 उभ्या रेषा आहेत आणि एक आडवी रेषा आहे. यामध्ये कोन ए आणि कोन बी एकरूप आहेत, हा कोन ए आणि कोन बी. त्याचप्रमाणे एक्स आणि वाय हे 2 कोन सुद्धा एकरूप आहे आणि आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे रेषा एल व रेषा एन, म्हणजे ही रेषा एल आणि ही रेषा एन या 2 समांतर आहेत. तर इथे आपण एक रचना करून घेऊया. इथून इथपर्यंतचा जी हा रेषाखंड आहे त्याला आपण पुढे वाढवूया, म्हणजे ही आपली एक पी रेषा तयार होईल आणि ती एम व एन यांच्या संदर्भात छेदिकेचं काम करेल. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेषा पी काढली. रेषा एल व रेषा एम यांची रेषा के ही छेदिका आहे. या इथे आपल्याला दिलेली के ही त्यांची छेदिका आहे. कोन ए व कोन बी हे संगत कोन असून कोन ए एकरूप कोन बी आहे. ए आणि बी हे 2 संगत कोन आहेत. जेव्हा आपण रेषा एल व एम चा विचार केला तर के ही त्यांची छेदिका आहे. ए व बी हे संगत कोन आहेत आणि ते एकरूप आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. यावरून रेषा एल व रेषा एम ह्या समांतर होतील संगत कोन कसोटीनुसार, कारण हे संगत कोन एकरूप आहेत. आता इथे आपण विधान 1 मध्ये रेषा एल व रेषा एम ह्या समांतर आहेत हे सिद्ध केलं. पुढे पाहूया. रेषा एम व रेषा एन यांची छेदिका रेषा पी आहे. इथे रेषा एम व रेषा एन यांच्या संदर्भात पी ही आपण छेदिका घेतली. आता पी छेदिका घेतल्यानंतर कोन एक्स व वाय हे व्युत्क्रम कोन ठरतात. इथे लक्षात घ्या, हा एक्स आणि हा वाय हे व्युत्क्रम कोन ठरतात आणि कोन एक्स व कोन वाय हे एकरूप आहेत असं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे, दिलेली माहिती आहे. त्यामुळे रेषा एम व रेषा एन ह्या व्युत्क्रम कोन कसोटीनुसार समांतर होणार आहेत. रेषा एम व रेषा एन या छेदिकेचा विचार करून हे 2 कोन व्युत्क्रम कोन एकरूप झाले आणि त्यावरून ह्या 2 रेषा ह्या परस्परांना समांतर झाल्या. म्हणजे सुरुवातीला आपण एल ही एम शी समांतर आहे दाखवलं, नंतर एम ही एन शी समांतर आहे दाखवलं आणि म्हणजेच रेषा एल व रेषा एन ह्या सुद्धा समांतर आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण 1 व 2 यावरून संक्रामकता गुणधर्म आपण वापरू शकतो. म्हणजे जेव्हा एक रेषा दुसऱ्या रेषेशी समांतर असते, दुसरी रेषा तिसऱ्या रेषेशी समांतर असते, तेव्हा पहिली रेषा ही तिसऱ्या रेषेशी समांतर असते. या पद्धतीने आपण रेषा एल व रेषा एन या परस्परांना समांतर आहेत असं इथं दाखवलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. आकृतीमध्ये जर किरण बी ए समांतर किरण डी, या ठिकाणी बी ए एक किरण आहे आणि डी ई दुसरा किरण आहे, हे दोन्ही एकमेकांना समांतर आहेत. कोन सी बरोबर 50 अंश, इथे सी हा कोन 50 अंशाचा आहे. कोन डी 100 अंशाचा आहे या ठिकाणी. तर कोन एबीसी चे माप काढा. आपल्याला कोन ए बी सी या कोनाचं माप काढायचं आहे.
सूचना बिंदू सी मधून रेषा ए बी ला समांतर रेषा काढा. या ठिकाणी बिंदू सी आहे, इथे आपण एक रेषा काढायची जी ए बी ला समांतर आहे अशी आपल्याला कृती प्रश्नामध्ये दिलेली आहे. पाहूया. रचना रेषा सी एफ समांतर रेषा ए बी काढली. या ठिकाणी आपण सूचनेनुसार एक रेषा काढलेली आहे जी ए बी ला समांतर आहे, तिला आपण रेषा सी एफ म्हणूया. आता रेषा सी एफ समांतर रेषा ए बी, कारण आपण तशी रचना केलेली आहे. रेषा ए बी समांतर रेषा डी, ए बी ही डी ला समांतर आहे कारण ही दिलेली माहिती आहे. रेषा सी एफ समांतर रेषा डी, रेषा सी एफ जी आहे ती डी शी समांतर होईल कारण ही पहिली रेषा दुसऱ्या रेषेशी समांतर आहे आणि पहिली रेषा तिसऱ्या रेषेशी समांतर आहे. अशा वेळेस ही दुसरी रेषा तिसऱ्या रेषेशी समांतर होणार आहे संक्रमकता गुणधर्मानुसार. सी एफ ए बी ला समांतर आहे, ए बी डी ला समांतर आहे, त्यामुळे सी एफ डी ला समांतर होईल. आता कोण डी सी एफ आणि कोण ई डी सी हे व्युत्क्रम कोण झालेले आहेत. इथे लक्षात घ्या, कोण डी सी एफ हा जो कोण आहे डी सी एफ आणि कोण ई डी सी म्हणजे हा वाला कोण आणि हा दुसरा कोण, हे दोन कोण व्युत्क्रम कोण झालेले आहेत कारण या दोन रेषा समांतर आणि ही छेदिका गृहीत धरली तर हे दोन व्युत्क्रम कोण होतात. हे दोन्ही एकमेकांना समांतर आहेत. आता कोण जो डीसीएफ आहे तो कोण डीसीबी आणि बीसीएफ यांची बेरीज आहे. कोण डीसीएफ, इथे विचार करा, कोण डीसीएफ हा जो कोण आहे तो डीसीबी आणि बीसीएफ या दोन कोणांची बेरीज आहे कारण कोणाच्या बेरजेच्या गृहीतकानुसार. आता इथे आपण किमती भरूया. या ठिकाणी कोण डीसीएफ हा ईडीसीशी एकरूप आहे. ईडीसीचं माप आपल्याला ठाऊक आहे 100 अंश, त्यामुळे डीसीएफ या कोणाचं माप सुद्धा 100 अंश होणार आहे. जसं या कोणाचं माप 100 अंश आहे तेव्हा आपण इथे डीसीएफच्या जागी 100 अंश टाकूया. डीसीबीचं माप आपल्याला दिलेलं आहे 50 अंश, ते लिहिलं. अधिक कोण बीसीएफचं माप आपल्याला काढायचं आहे. आता कोण बीसीएफचं माप बरोबर 100 वजा 50 म्हणजे 50 अंश मिळेल. म्हणजे हा जो उरलेला कोण आहे हा आपल्याला 50 अंशाचा मिळाला. आता रेषा ए बी समांतर रेषा सी एफ, कारण आपण तशी रचना केलेली आहे. ए बी ही सी एफ शी समांतर आहे, आपण तशी रचनाच केली आहे. या दोन रेषांमध्ये ही जी बीसी आहे ही छेदिका आहे. आता आपण ए बी आणि सी एफ यांचा विचार करणार आहोत. यांच्या संदर्भामध्ये बीसी ही छेदिका आहे. या ठिकाणी आपल्याला इथल्या कोणाचं माप मिळालेलं आहे. तेव्हा कोण एबीसी अधिक कोण बीसीएफ बरोबर 180 अंश. कोण ए बी सी हा जो कोण आहे आणि कोण बीसीएफ हा जो कोण आहे आतला, या दोघांचं माप यांची बेरीज केली तर 180 अंश होणार आहे कारण हे आंतरकोन होणार आहेत. आंतरकोनांचं मापांची बेरीज ही कायम 180 अंश असते. आपल्याला कोण बीसीएफचं माप 50 अंश वरती मिळालेलं आहे, त्याचा आपण इथे उपयोग करणार आहोत. म्हणजेच कोण ए बी सी अधिक कोण बीसीएफ या दोघांची बेरीज आहे 180 अंश. आता इथे आपण किमती भरूया. कोण एबीसी अधिक कोण बीसीएफ बरोबर 180 अंश. कोण बीसीएफचं माप इथे आपण 50 अंश काढलेलं आहे ते इथे लिहिलं. कोण एबीसी अधिक 50 अंश बरोबर 180 अंश. कोण एबीसी बरोबर 180 वजा हे 50 इकडे वजा होतील. 180 मधून 50 गेले 130, म्हणजेच कोण एबीसीचं माप आपल्याला 130 अंश असं मिळालेलं आहे. म्हणजे हा जो कोण आपल्याला शोधायला सांगितला होता हा 130 अंश आपल्याला मिळालेला आहे. इथे व्यवस्थित लक्षात घ्या आपण काय केलंय. पहिल्यांदा आपण ए बी आणि डी समांतर आहेत आपल्याला दिलं होतं. इथे आपण ए बीला समांतर रेषा काढली. त्यानंतर ए बी याला समांतर आहे, ए बी या रेषेला समांतर आहे, यावरून डी एफ सीला समांतर आहे असं आपण दाखवलं. इथे कोण ई डी सी हा 100 अंशाचा आहे. त्याचप्रमाणे कोण डी सी एफ हा व्युत्क्रम कोण त्याच्याशी एकरूप होईल तो 100 अंशाचा झाला. या 100 अंशामधून हे 50 अंश वजा केल्यानंतर आपल्याला कोण बी सी एफ 50 अंशाचा मिळाला. त्यानंतर आपण ए बी आणि सी एफ हे समांतर आहेत, बी सी छेदिका आहे असं गृहीत धरलं. तर कोण ए बी सी आणि कोण बी सी एफ हे आंतरकोन झाले. यांची बेरीज 180 अंश येते असं दर्शवलं. त्यामध्ये हा 50 आहे, म्हणजेच हा कोण 130 अंशाचा आहे असं आपल्याला कोण एबीसीचं माप इथे मिळालेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढे 5वा प्रश्न आहे. आकृतीमध्ये किरण एई समांतर किरण बीडी, एई हा किरण आहे आणि बीडी हा दुसरा किरण आहे. हे दोन्ही एकमेकांना समांतर आहेत. किरण एएफ हा कोण ईएबीचा आणि किरण बीसी हा कोण एबीडीचा दुभाजक आहे. या ठिकाणी
एई समांतर बीडी आहे आणि EABचा किरण AF दुभाजक आहे. त्याचप्रमाणे ABD या कोणाचा BC हा दुभाजक आहे. तर सिद्ध करा की रेषा AF समांतर रेषा BC. AF ही रेषा BC ला समांतर आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर पाहूया, किरण AE समांतर किरण BD ही आपल्याला दिलेली माहिती आहे. AB ही त्यांची छेदिका आहे. AB ला आपण छेदिका गृहीत धरूया. AB ला छेदिका गृहीत धरल्यानंतर कोण EAB, इथे लक्षात घ्या, कोण EAB आणि दुसरा कोण ABD हे दोन कोण व्युत्क्रम कोण होतील. म्हणजे ही एक रेषा गृहीत धरा, ही एक रेषा गृहीत धरा, ही छेदिका गृहीत धरा, म्हणजे हा संपूर्ण कोण आणि हा संपूर्ण कोण हे व्युत्क्रम कोण होतील. व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात. कोण EABचा किरण AF हा दुभाजक आहे. या ठिकाणी EAB या कोणाचा AF हा दुभाजक आहे. त्यामुळेच कोण EAF आणि FAB हे दोन्ही समान मापाचे होतील. दोन्हींचं माप X आहे, आपण आकृतीवरून हे लिहिलेलं आहे. तसेच कोण ABDचा किरण BC हा दुभाजक आहे. या ठिकाणी कोण ABD आहे आणि BC हा त्याचा दुभाजक आहे, ही आपल्याला दिलेली माहिती आहे. त्यामुळे कोण ABC बरोबर कोण DBC बरोबर Y, म्हणजे हे जे दोन कोण घेतले आपण DBC आणि ABC या दोघांची माप ही Y अंश असणार आहेत. आता कोण EAB एकरूप कोण ABD आहे. EAB आणि ABD हे दोन कोण एकरूप आहे. आपण इथं विधान 1 मध्ये हे सिद्ध केलं होतं व्युत्क्रम कोण असल्यामुळे. म्हणजेच इथे 2x आणि 2y हे एकरूप होतील. त्यांची मापं आपण घेतली तर 2x बरोबर 2y म्हणजेच x बरोबर y होईल. दोन्हीकडे 2 ने भागलं तर 2 2 निघून जाईल, x बरोबर y राहील. आता x आणि y एकरूप आहेत म्हणजेच कोण BAF, कोण BAF हा जो कोण आहे x आणि दुसरा कोण ABC, कोण ABC म्हणजे BAF आणि ABC हे दोन कोण एकरूप होतील. आणि हे दोन कोण एकरूप आहेत, हे व्युत्क्रम कोण आहेत. आणि जर आपण AF आणि BC ह्या दोन रेषा गृहीत धरल्या आणि AB ही त्यांची छेदिका गृहीत धरली तर आपल्याला हे दोन कोण एकरूप मिळालेले आहेत. याचा अर्थ हे AF आणि BC हे दोन किरण सुद्धा समांतर आहेत असं आपण व्युत्क्रम कोण कसोटीवरून म्हणू शकतो. तेच आपण या ठिकाणी केलेलं आहे. कोण BAC व कोण ABC हे व्युत्क्रम कोण आहेत, म्हणून रेषा AF समांतर रेषा BC व्युत्क्रम कोण कसोटीनुसार. इथे व्यवस्थित लक्षात घ्या, आपल्याला सुरुवातीला दिलेली माहिती होती की AE आणि BD हे दोन किरण एकरूप आहेत आणि हे कोण दुभाजक आहेत, त्यांची मापं दिली होती. आता इथे हे व्युत्क्रम कोण असल्यामुळे पहिल्यांदा आपण हे दोन कोण एकरूप दाखवले. हा 2y हा 2x, 2y 2x समान असल्यामुळे x आणि y सुद्धा समान झाले. मग हा कोण x हा कोण y गृहीत धरला तर हे व्युत्क्रम कोण होतात. म्हणजेच AF हा एक किरण, BC हा एक किरण आणि AB त्यांची छेदिका पकडली तर इथे x आणि y हे दोन समान आपण दर्शवलेले आहेत. हे दोन व्युत्क्रम कोण समान झाल्यामुळे, समान मापाचे झाल्यामुळे आपोआपच व्युत्क्रम कोण कसोटीनुसार AF आणि BC हे दोन किरण इथे समांतर ठरलेले आहेत. अशा पद्धतीने आपण जे आपल्याला सिद्ध करायला सांगितलं होतं ते इथे सिद्ध केलेलं आहे. पुढील 6वा प्रश्न पाहूया. रेषा AB व रेषा CD या रेषांना रेषा EF ही अनुक्रमे P व Q बिंदूत छेदते. AB आणि CD या रेषा आहे, त्याच्यामध्ये किरण रेषा EF ही P व Q बिंदूत छेदते. किरण PR व किरण QS हे समांतर किरण असून इथे PR व QS हे दोन समांतर आहेत. अनुक्रमे BPQ आणि कोण PQC चे दुभाजक आहेत. या ठिकाणी BPQ चा हा दुभाजक आहे आणि PQC चा हा दुभाजक आहे. तर सिद्ध करा की रेषा AB समांतर रेषा CD. AB आणि CD समांतर आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पाहूया. BPQ बरोबर 2x वर PQC बरोबर 2y मानूया. इथे BPQ याला आपण 2x मानूया आणि PQC याला 2y मानूया. कोण BPQ चा किरण PR दुभाजक आहे. या ठिकाणी BPQ चा हा दुभाजक आहे, हा टोटल 2x आहे, म्हणजे हे दोन्ही कोण x होतील. त्यामुळे कोण BPR बरोबर कोण QPR बरोबर x हे दोन्ही कोण x झाले. त्याचप्रमाणे PQC चा QS हा दुभाजक आहे आणि हा पण टोटल 2y मानला होता, त्यामुळे हे दोन्ही कोण y होतील. तेव्हा कोण PQS बरोबर CQS बरोबर y होईल. किरण PR समांतर किरण QS हे आपल्याला दिलेलं आहे. किरण PR समांतर QS आपल्याला दिलेला आहे.
मग त्यांचे जे व्युत्क्रम कोन ठरतात, कोन QPR आणि PQS. या ठिकाणी बघा कोन QPR म्हणजे हा जो कोन आहे QPR आणि PQS म्हणजे हे दोन किरण आणि त्यांची ही छेदिका असा विचार करा. फक्त हे दोन किरण आणि छेदिका हे जर विचार केला तर कोन QPR आणि PQS हे दोन व्युत्क्रम कोन ठरतात आणि ते एकरूप आहेत, ते समान झाले. त्यामुळे x आणि y हे समान आहेत, कारण इथे 2x घेतलं होतं, हा x मापाचा होता, इथे 2y घेतलं होतं, हा y मापाचा होता. याच्यावरून आपल्या लक्षात आलं की x आणि y हे समान मापाचे कोन आहेत हे दोन. त्यामुळे x बरोबर y झालं. म्हणजेच 2x जर x आणि y एकरूप असतील तर 2x आणि 2y सुद्धा एकरूप होणार. दोन्ही बाजूंना आपण 2 ने गुणलेला आहे. म्हणजेच हा x आणि y एकरूप झाला. त्यावरून 2x 2y हे एकरूप झाले. या ठिकाणी 2x आणि 2y एकरूप झालेले आहेत. म्हणजेच हा पूर्ण कोन आणि हा इथला पूर्ण कोन दोन्ही एकरूप झालेले आहेत. या दोन कोनांचा विचार केला तर रेषा AB व रेषा CD यांची छेदिका EF मानली तर हे दोन कोन परस्परांचे व्युत्क्रम कोन आहेत. आणि व्युत्क्रम कोन कसोटीनुसार जर व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा या समांतर असतात. या कसोटीचा इथे आपण उपयोग करूया. कोन BPQ व कोन PQC हे व्युत्क्रम कोन आहेत आणि यावरून रेषा AB समांतर रेषा CD व्युत्क्रम कोन कसोटीनुसार म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायला सांगितलं होतं ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. इथे पुन्हा एकदा बघा आपण काय केलेलं आहे. आपल्याला दिलेली माहिती होती किरण PR व किरण QS हे परस्परांना समांतर आहेत आणि त्याचप्रमाणे ते BPQ याचा हा दुभाजक आहे आणि PQC चा हा दुभाजक आहे. याच्यावरून आपण काय केलं, हे दोन समांतर आहेत तर पहिल्यांदा या संपूर्ण कोनाला 2x मानलं, या संपूर्ण कोनाला 2y मानलं. दुभाजक असल्यामुळे हे x झाले, हे y झाले. यानंतर आपण PR व QS हे दोन किरण गृहीत धरले व EF ही त्यांची छेदिका गृहीत धरली. त्यावरून x व y हे व्युत्क्रम कोन ठरले आणि ते एकरूप ठरतात व्युत्क्रम कोन कसोटीनुसार. आणि x व y एकरूप ठरल्यामुळे 2x व 2y हे सुद्धा एकरूप ठरले आणि याच्यावरून हा संपूर्ण कोन एकरूप ठरला. हे दोन कोन जर AB आणि CD या रेषांची EF ही छेदिका पकडली तर व्युत्क्रम कोन होतात. व्युत्क्रम कोन एकरूप ठरल्यामुळे AB व CD व्युत्क्रम कोन कसोटीनुसार समांतर ठरलेले आहेत. अशा पद्धतीने आपण आपल्याला हवी असलेली सिद्धता या ठिकाणी दिलेली आहे. इथे आपला सराव संच पूर्ण होत आहे. समांतर रेषा त्यांच्या आंतरकोन, व्युत्क्रम कोन व संगत कोन यांच्या अनुषंगाने आलेल्या कसोट्या व गुणधर्म व्यवस्थित लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारची आणखी उदाहरणं सोडवता येतील. इथे आपला सराव संच पूर्ण होत आहे. धन्यवाद.